अतिवृष्टीमुळे महापुरामुळे आणि सततच्या पावसामुळे नुकसान झाल्याच्या नंतर महाराष्ट्र शासनाने राज्य शासनाने जे पॅकेज जाहीर केलं होतं आणि त्यानंतर बऱ्याचशा प्रस्तावांना मंजुरी देऊन बऱ्याचशा निधीकरिता वितरणाकरिता मंजुरी दिलेली होती मित्रांनो। त्या व्यतिरिक्त सुद्धा खूप सारे शेतकरी वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतकरी पात्र असताना सुद्धा या निधीपासून या अनुदानापासून मदतीपासून वंचित होते मित्रांनो आणि त्या शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी होती, रोष होता। तर त्या सर्व शेतकरी बांधवांकरिता 2 दिवस अगोदरच म्हणजे 7 डिसेंबर 2025चं विवरणपत्र आहे। तर आणि जे 2-3 शासन निर्णय निघालेले आहेत त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपण माहिती बघणार आहोत मित्रांनो। सोशल मीडियाच्या माध्यमातून, न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुद्धा 2 दिवस झाले आपण बघतच आहात। आपण सोप्या भाषेमध्ये आणि सुटसुटीत पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो। कोणकोणते जिल्हे कसा निधी किती रुपयाच्या निधीच्या वितरणाकरिता मंजूर दिलेली आहे तर ते बघून घेऊया मित्रांनो। तर एक हा शासन निर्णय आहे त्याच्यानुसार नागपूर विभाग आहे। तर नागपूर विभागामधील 2 जिल्हे आहेत मित्रांनो, ज्यामध्ये गडचिरोली जिल्हा आणि चंद्रपूर जिल्हा। तर मित्र या 2 जिल्ह्यामधल्या मागच्या नोव्हेंबरच्या अगोदरचा म्हणजे ऑक्टोबर 2025च्या नुकसान भरपाईकरिता जे प्रस्ताव होते ते आता डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजे 3/12/2025ला सादर करण्यात आलेले होते मित्रांनो। त्यामध्ये त्या प्रस्तावानुसार गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास 72,134 शेतकरी हे बाधित शेतकरी होते मित्रांनो गडचिरोली मधले। तर मित्र त्याकरिता जवळपास जे बाधित क्षेत्र यांनी दर्शवलेलं आहे मित्रांनो ते आहे 50,890 एवढं क्षेत्र यांनी बाधित हेक्टर एवढं दाखवलेलं आहे मित्रांनो। हे गडचिरोली जिल्ह्याचं आहे मित्रांनो। तर यांच्याकरिता जवळपास 56 कोटी रुपयाच्या निधीकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो। आणि नागपूर विभागामधला दुसरा जिल्हा म्हणजे तो आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा ऑक्टोबर महिन्यात 2025 मध्ये जे नुकसान आहे त्याकरिताच डिसेंबर महिन्यातच 3/12/2025ला प्रस्ताव सादर करण्यात आलेले होते मित्रांनो। त्यानुसार या चंद्रपूर जिल्ह्यातील 64,516 शेतकरी बाधित असल्याचं दाखवलेलं आहे आणि त्यापैकी म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील 37,247 हेक्टर हे बाधित क्षेत्र दाखवण्यात आलेलं आहे मित्रांनो। चंद्रपूर जिल्ह्याकरिता 31 कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो। तर नागपूर विभागापैकी गडचिरोली आणि चंद्रपूर या 2 जिल्ह्याकरिता म्हणजे जवळपास 1,36,650 शेतकरी आहेत ज्यांना हा लाभ या निधीचं वितरण होणार आहे मित्रांनो। आणि बाधित क्षेत्र आहे जवळपास 88,138 हेक्टर। तर या दोनही जिल्ह्याकरिता गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्याचं 56 आणि 31 म्हणजे दोन्ही मिळून जवळपास 88,34,44,000 रुपयाच्या निधीच्या वितरणाकरिता मंजूर मिळालेली आहे मित्रांनो। आणि लवकरात लवकर आता हे या दोनही जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांच्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरण व्हायला सुरुवात होणार आहे मित्र या अगोदर सुद्धा बऱ्याच वेळा जी आर निघाले परंतु त्यातून सुद्धा खूप सारे शेतकरी काही ना काही कारणास्तव वंचित राहिले होते। परंतु निधीच्या अभावी सुद्धा मंजुरीच्या अभावी सुद्धा जे वंचित राहिले होते त्यांचा मार्ग आता मोकळा झालेला आहे आणि त्यांना आता या अनुदानाचं वितरण व्हायला लवकरात लवकर सुरुवात होणार आहे। या व्यतिरिक्त आपापल्या भागातील या दोनही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या केवायच्या फार्मर आयडी अप्रुव्हल आधार लिंक या साऱ्या गोष्टी क्लिअर आहेत की नाही ते चाचपून घ्यावं जेणेकरून 2-4 दिवसातच हे जे वितरण खात्यावर जमा व्हायला सुरुवात होणार आहे ते त्यांना सुरळीतपणे मिळून जाईल आणि त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही मित्रांनो। तर मित्र ही होती नागपूर विभागातील गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यासंदर्भातली महत्त्वपूर्ण एक अपडेट जी आपणापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर मित्र आशा करतो की ही जी माहिती होती थोडीशी लेट काय होणार परंतु सुटसुटीत आणि सोप्या भाषेमध्ये विश्वासार्हतेला धरून शासन निर्णयाला धरून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर मित्र अशीच माहिती वेळोवेळी आपल्यापर्यंत पोहोचव याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि सर्व तुमच्या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत शेतकरी पुत्रांपर्यंत ही अपडेट पोहोचावी याकरिता या व्हिडिओला सुद्धा सर्वदूर त्यांच्यापर्यंत शेअर करा मित्रांनो। तर मित्र भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांकरिताच्या महत्त्वपूर्ण उपयोगी माहितीसोबत। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो।